Good morning, dear children. Good morning. Last time we have to study about the dimension analysis. Dear children, today we will discuss about the use of dimensional analysis. Before that, what we learned in previous lecture, I will just brush up your knowledge. Okay. विद्यार्थी मित्रांनो, लास्ट टाइम आपण जे काही डायमेन्शन अनालिसिस बघितले त्यावर जे काही एक्झाम्पल बघितले, काहींच्या लक्षात आले नसेल तर मी परत तुमच्यासाठी रिवाइज करतो आहे. इन शॉर्टमध्ये आपण बघूया, जे काय व्हेलॉसिटी आहे, जे काय फिजिकल क्वांटिटी व्हेलॉसिटी आहे, तर या फिजिकल क्वांटिटीचं जे काय डायमेन्शन फाइंड करायचं आहे, तर ते कसं फाइंड करायचं, त्यासाठी आपल्याला त्याचा फॉर्म्युला माहीत पाहिजे. जो काही बेसिक फॉर्म्युला आहे, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. मग डायमेन्शन फाइंड करण्यासाठी स्क्वेअर ब्रॅकेट यूज करतो आपण. स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं आहे स्क्वेअर ब्रॅकेट व्हेलॉसिटी स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ डिस्प्लेसमेंट अपॉन डायमेन्शन ऑफ टाईम, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये डिस्प्लेसमेंट अपॉन स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाईम. नेक्स्ट स्टेप असेल तुमची परत डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये व्हेलॉसिटी इज इक्वल टू, आता डिस्प्लेसमेंट आलं म्हणजेच काय आलं आहे त्या ठिकाणी लेंथ. बरोबर, डिस्प्लेसमेंट हे जे काही SI युनिट आहे हे लेंथ या फिजिकल क्वांटिटीचं आहे, म्हणून त्याचं जे काही SI युनिट त्याचं जे काही डायमेन्शन असेल हे L असेल. आपण बघितलं डायमेन्शन LMT, म्हणजे लेंथसाठी L, माससाठी M आणि टाईम सेकंडसाठी टाईम T, हे आपण लेटर यूज करतो. बरोबर, तर आता मग जो काय फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, तर मग आता डिस्प्लेसमेंट आलं म्हणजे लेंथ या ठिकाणी कन्सिडर केलेली आहे आणि डिस्प्लेसमेंटसाठी जे काही युनिट आहे लेंथ आहे, आणि म्हणून त्याचं जे काही डायमेन्शन असेल हे L असेल, डायमेन्शन ऑफ L अपॉन टाईम आलं आहे म्हणजेच काय, त्याचं जे काही SI युनिट आहे सेकंद, म्हणजे त्याचं T⁻1 L⁻1. बरोबर, आता हा जो काही T आहे ते डिनोमिनेटरला म्हणजेच छेदस्थानी, बरोबर, तो न्यूमरेटरला जाताना T⁻⁻1 होईल. म्हणजे हे इक्वेशन जे काही डायमेन्शन आहे ते इक्वेट करून जे काही आपलं फायनल डायमेन्शन असेल व्हेलॉसिटीचं इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे इथे L⁻1 M⁻0 अँड T⁻⁻1. अशा रीतीने हे डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी आहे. नेक्स्ट फॉर्म्युला जर बघितला आपण, व्हेलॉसिटी ग्रॅडियंट इज इक्वल टू, याचं जर डायमेन्शन फाइंड करायचं असेल मग आता डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी ग्रॅडियंट इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी अपॉन डायमेन्शन ऑफ डिस्टन्स. जो काय फॉर्म्युला आहे व्हेलॉसिटी ग्रॅडियंटचा, व्हेलॉसिटी अपॉन डिस्टन्स, मग डायमेन्शनच्या स्वरूपात पण घेतलं. नेक्स्ट स्टेप असेल मग आता व्हेलॉसिटी म्हटलेलं आहे म्हणून काय, व्हेलॉसिटीचं जस्ट आपण इथे बघितलं, आपण जे काही डायमेन्शन आलं आहे L⁻1 M⁻0 T⁻⁻1, ते मी इथे पुटअप करणार डायरेक्टली. परत आता ते डायमेन्शन फाइंड करण्याची आवश्यकता नाही, कारण की माझ्या लक्षात आलेलं आहे ते व्हेलॉसिटीचं डायमेन्शन कसं आहे म्हणून. बरोबर, अपॉन डिस्टन्स म्हटलेलं आहे साठी परत L आहे. बरोबर, L⁻1. आता नेक्स्ट स्टेप जर बघितली M⁻0 होतं, म्हणजे एमची पॉवर ही 0 आहे, म्हणजे त्या ठिकाणी हा M त्या ठिकाणी नसणार, फक्त मग डायमेन्शन असेल व्हेलॉसिटीचं L⁻1 T⁻⁻1 अपॉन डिस्टन्स म्हटलं अगेन L⁻1. बरोबर, आता हे L⁻1 ज्यावेळेस न्यूमरमला शिफ्ट होईल तर त्यावेळेस तो L⁻1 होईल, म्हणजेच या ठिकाणी जो L⁻1 आहे इंटू L⁻1, जे बेस सेम असेल आणि पॉवरची काय करतो आपण ॲडिशन करतो, +-1 0 होईल, म्हणजे L⁻0 M⁻0 T⁻⁻1 हे डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी ग्रॅडियंट असेल. नेक्स्ट जर बघितलं आपण डायमेन्शन फॉर्म्युला चार्जसाठी, मग आपल्याला करंटचा फॉर्म्युला माहिती आहे, करंट इज इक्वल टू काय आहे चार्ज अपॉन टाईम, आणि त्यावरून चार्जसाठी जर आपल्याला डायमेन्शन फाइंड करायचं असेल तर ते इक्वेट करून इक्वेशन येईल तुमचं फॉर्म्युला चार्ज इज इक्वल टू करंट इंटू टाईम. बरोबर, मग आता चार्ज इज इक्वल टू करंट म्हटलं, करंटसाठी जे काय लेटर यूज करणार आहोत आपण डायमेन्शन फॉर्म्युला फाइंड करण्यासाठी ते आहे I, मग त्याचं I इंटू टी म्हटलं. बरोबर, मग डायमेन्शन ऑफ I इंटू डायमेन्शन ऑफ T इज इक्वल टू L⁻0 M⁻0 T⁻1 अँड I⁻1, कारण की I म्हणजेच काय आहे करंट, ॲम्पियर. बरोबर, त्यासाठी I हा लेटर या ठिकाणी यूज केलेला आहे, आणि टाईम आहे म्हणून T⁻1 L आणि एमची पॉवर काय असेल या ठिकाणी 0 असेल. अशा रीतीने हे झाले डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी, डायमेन्शन ऑफ व्हेलॉसिटी ग्रॅडियंट अँड डायमेन्शन ऑफ चार्ज. हा फॉर्म्युला यूज करून आपण जे काही डिराइव्ड क्वांटिटी आहेत तर त्या डिराइव्ड क्वांटिटीचे डायमेन्शन फॉर्म्युला हे फाइंड करू शकतो. डिअर चिल्ड्रन्स, या ठिकाणी हा जो काही तुमच्यासमोर टेबल दिलेला आहे, बरोबर, हा टेबल केला तर बघा, तर त्यामध्ये फिजिकल क्वांटिटी आहे, फॉर्म्युला दिला आहे, नंतर त्याचा SI युनिट आहे, आणि त्यावरून डायमेन्शन फॉर्म्युला हा फाइंड केलेला आहे. म्हणजे जर तुम्ही डेन्सिटीसाठी जर डायमेन्शन फॉर्म्युला फाइंड करत असाल तर बिफोर दॅट यू शुड नो अबाउट द फॉर्म्युला ऑफ द डेन्सिटी विच इज ρ इज इक्वल टू M अपॉन V. M मीन्स मास
अपॉन व्हॉल्यूम एल बी एच एल रेज टू क्यूब, राईट. मग त्यानुसार त्याचं डायमेन्शन जर इकडं जर बघितलं डायमेन्शन फॉर्म्युलामध्ये, बरोबर, म्हणजे एम आहे मास एम रेज टू 1 अपॉन व्हॉल्यूम आहे एल रेज टू 3. व्हॉल्यूम म्हणजे लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट इज इक्वल टू व्हॉल्यूम म्हणजे एल क्यूब होईल तो, आणि जो काय एल क्यूब आहे म्हणजेच काय त्या ठिकाणी लेंथचा क्यूब आहे म्हणजेच एल रेज टू 3, तो न्यूमरेटरला शिफ्ट होणार म्हणजेच एल रेज टू -3. म्हणजे काय फायनल डायमेन्शन फॉर्म्युला असेल इक्वेट केल्यानंतर, पॉवर इक्वेट केल्यानंतर, डेन्सिटी इज इक्वल टू एल रेज टू -1 एम रेज टू 1 आणि टी रेज टू 0. डिअर चिल्ड्रन, ज्यावेळेस आपण डायमेन्शन फॉर्म्युला फाइंड करतो एखाद्या एल एम टी या स्वरूपात लिहायचं आहे. सिक्वेन्स ही एल एम टी लेंथ मास आणि टाईम यानुसारच लिहायची आहे, सिक्वेन्स चेंज करायची नाही. जर तुम्ही बघितलं नेक्स्ट ॲक्सेलरेशन इज इक्वल टू ए, राईट. ए इज इक्वल टू व्हेलोसिटी अपॉन टाईम. व्हेलोसिटीचं फॉर्म्युला माहिती आहे, मीटर पर सेकंद म्हणजेच एल रेज टू 1 एम अपॉन टी रेज टू 1, बरोबर. अगेन टी आहे म्हणजे टी रेज टू 1 इंटू टी रेज टू 1 टी रेज टू 2, आणि तो न्यूमरेटरला शिफ्ट होईल टी रेज टू -2. मग तुम्ही जर इथे जर त्याचं डायमेन्शन बघितलं एल रेज टू 1 एम रेज टू 0 टी रेज टू -2, याप्रमाणे जर तुम्ही फॉलो केला तर तुम्हाला सर्व फिजिकल क्वांटिटीचा डायमेन्शन फॉर्म्युला हा फाइंड करता येईल. नेक्स्ट आहे मोमेंटम, फोर्स, इम्पल्स, वर्क, कायनेटिक एनर्जी अँड प्रेशर, राईट. नेक्स्ट आता हा जो का आपण डायमेन्शन फॉर्म्युला बघितला फाइंड करण्याचा, बरोबर. तर जो डायमेन्शन फॉर्म्युला फाइंड केलेला आहे, तर या डायमेन्शन फॉर्म्युलाचं म्हणजे जे काही डायमेन्शन ॲनालिसिस आहे, तर या डायमेन्शन ॲनालिसिसचा यूज कुठे होतो ते बघू विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट टॉपिक आहे युजेस ऑफ द डायमेन्शनल ॲनालिसिस, बरोबर. मग आता जे काय डायमेन्शनल ॲनालिसिस आपण बघितलं, तर त्यावरून याचा यूज म्हणजे उपयोग कुठं होतो डायमेन्शनल ॲनालिसिस. नंबर 1 आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ ए फिजिकल इक्वेशन, टू चेक द करेक्टनेस ऑफ ए फिजिकल इक्वेशन. आता जे काही फिजिकल इक्वेशन आहे, बरोबर, फॉर एक्झाम्पल इथे दिसते व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, हे फिजिकल इक्वेशन आहे, आपल्याला माहिती आहे. हे कशाशी रिलेटेड आहे ते पण माहिती आहे. जे काही कायनॅमॅटिकल इक्वेशन आहे, न्यूटन्स कायनॅमॅटिकल इक्वेशन फर्स्ट, सेकंड, थर्ड, आलं लक्षात. तर त्यापैकी हे एक इक्वेशन आहे, बरोबर. तर व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी हे फिजिकल इक्वेशन आहे, म्हणजे लेफ्ट साईडला आहे तुमच्या व्ही म्हणजे व्हेलोसिटी यू म्हणजे इनिशियल व्हेलोसिटी आहे, नंतर प्लस म्हटलं ए इंटू टी म्हटलं ए म्हणजे ॲसेलरेशन, टी मीन्स टाईम, बरोबर. म्हणजे जे काय राईट साईड आहे इज इक्वल टू एल एच एस थोडक्यात, बरोबर. मग तोच यूज ह्या ठिकाणी आपण करणार आहोत, बरोबर. म्हणजे जे काय फर्स्ट यूज आहे डायमेन्शन ॲनालिसिस ते आहे टू चेक द करेक्टनेस ऑफ ए फिजिकल इक्वेशन. नाऊ दिस इक्वेशन मीन्स गिवन इक्वेशन इज करेक्ट ऑर नॉट. मग आता हे जे इक्वेशन आहे हे करेक्ट आहे की नाही ते बघूया. मीन्स कायनॅमॅटिकल इक्वेशन फर्स्ट असेल, सेकंड असेल किंवा थर्ड, त्यावरून आपण बघूया, बरोबर. आता व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. मग आता डायमेन्शन फाइंड करावं लागेल आपल्या व्हेलोसिटीचं, बरोबर. मग आता जी काही एल एच एस आहे, एल एच एस इज इक्वल टू आहे फायनल व्हेलोसिटी स्मॉल व्ही म्हटलेलं आहे, यू मीन्स इनिशियल व्हेलोसिटी स्मॉल यू, ए मीन्स ॲक्सेलरेशन आहे, अँड स्मॉल टी मीन्स काय या ठिकाणी टाईम आहे, बरोबर. आता अगोदर एल एच एस आपण फाइंड करू, म्हणजे जे काही फायनल व्हेलोसिटी आहे त्या फायनल व्हेलोसिटीचं डायमेन्शन बघूया. मग आता नेक्स्ट स्टेप आहे डायमेन्शन ऑफ एल एच एस, म्हणजे जे काही स्मॉल व्ही आहे. बघा मी तुम्हाला मग म्हटलं डायमेन्शन फाइंड करताना जे काही फिजिकल क्वांटिटी आहे ती ही ब्रॅकेटमध्ये घ्यायची असते, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये फॉर्म्युल्यानुसार, बरोबर. त्या ठिकाणी फॉर्म्युला नाही लिहायचा. आता काय लिहायचं आहे अगोदर ब्रॅकेटमध्ये स्मॉल व्ही डायमेन्शन, स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये व्ही इज इक्वल टू. मग आता व्हेलोसिटीचं इक्वेशन माहिती आहे आपल्याला, काय माहिती आहे, व्हेलोसिटी इज इक्वल टू काय फॉर्म्युला, व्हेलोसिटी इज इक्वल टू एल इंटू टी. म्हणजे जे काही डायमेन्शन फाइंड केलं ते कशावरून फाइंड केलं, बिफोर लास्ट जर इक्वेशन तुम्ही जर बघितलं तर त्यामध्ये व्हेलोसिटी इज इक्वल टू दिलेलं आहे बघा. आत्ताच आपण जस्ट बघितलं व्हेलोसिटी इज इक्वल टू काय आहे डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम, त्यावरून त्याचं जे काही डायमेन्शन आलेलं आहे ते आहे एल रेज टू 1 टी रेज टू -1 एम या ठिकाणी 0 आहे. म्हणजेच व्हेलोसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम हा बेसिक फॉर्म्युला आहे, आणि त्या बेसिक फॉर्म्युल्यावरून या ठिकाणी त्याचं हे डायमेन्शन फाइंड केलेलं आहे, बरोबर. मग आता हे जे काही डायमेन्शन आहे एल रेज टू 1 टी रेज टू -1 म्हणजेच काय डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम हा फॉर्म्युला यूज करून डायरेक्टली त्याचं या ठिकाणी काय फाइंड केलेलं आहे डायमेन्शन व्हेलोसिटीचं एल रेज टू 1 टी रेज टू -1. नेक्स्ट आहे स्मॉल यू, ही झाली आपली एल एच एस, बरोबर. याला इक्वेशन नंबर 1 म्हणून जी काही एल एच एस आहे. नेक्स्ट इक्वेशन कशासाठी फाइंड करा आता डायमेन्शन स्मॉल यू म्हणजेच ती इनिशियल व्हेलोसिटी म्हटले, बरोबर.
व्हेलॉसिटी ही इनिशियल आहे आणि एक आहे फायनल आहे, पण या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला तोच यूज करावा लागेल व्हेलॉसिटीचा, म्हणजेच कोणता, डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. अगेन सेम त्याचं जे काय डायमेन्शन असेल L⁻⁻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 ⁻
फर्स्ट पार्ट झाला स्मॉल यू, डायमेन्शन ऑफ यू इज इक्वल टू L⁻⁴ T⁻⁻1 प्लस AT आहे. मग आता जो काय प्लस AT म्हणजे डायमेन्शन ऑफ A इंटू टी, बरोबर, म्हणजे स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये A इंटू टी स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय आहे की नाही डिअर चिल्ड्रन्स, ॲसिलरेशन. आणि ॲसिलरेशनचं फॉर्म्युला माहिती आहे, ॲसिलरेशन इज इक्वल टू काय आहे, वेलोसिटी अपॉन टाईम, बरोबर, म्हणजेच काय आहे dv/dt, द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हटलेलं आहे, ती म्हणजेच काय आहे ॲसिलरेशन, बरोबर. मग वेलोसिटीचं या ठिकाणी माहिती आहे आपल्याला डायमेन्शन L⁻⁴ T⁻⁻1 अपॉन टाईम आहे, म्हणजेच काय T⁻1, बरोबर. मग आता याला जर अपॉन टी म्हटलं कशाला, जे काही वेलोसिटीचं डायमेन्शन आहे L⁻⁴ T⁻⁻1 अपॉन T⁻1, बरोबर. मग आता अपॉन T⁻1 आहे तो न्यूमरेटरला शिफ्ट होईल T⁻1. मग जे काही पॉवर असेल T⁻1 इंटू T⁻1 इज इक्वल टू इट बिकम्स T⁻2, म्हणजे जे काय आता फायनल डायमेन्शन असेल ते डायमेन्शन काय आहे A इंटू टी, बरोबर. हां, A इंटू टी इज इक्वल टू L⁻⁴ T⁻2 इंटू टी, बरोबर, कारण की वेलोसिटीचं आपण डायमेन्शन बघितलं. ॲसिलेशन म्हणजेच काय dv/dt, मग L⁻⁴ T⁻⁻1 हे डायमेन्शन कसलं असेल, ॲसिलरेशन इंटू टी म्हटलं जे आहे त्याचं डायमेन्शन असेल, बरोबर. आता हे इथं पुटअप करायचं यू प्लस AT, यूचं डायमेन्शन आले L⁻⁴ T⁻⁻1, बरोबर. आता नेक्स्ट काय असेल L⁻⁴ ATचं L⁻⁴ T⁻⁻1, बरोबर. तर यामध्ये जर पुटअप केलं तर काय असेल मग डायमेन्शन यू प्लस AT, यूचं डायमेन्शन आले नेक्स्ट स्टेप आहे डायमेन्शन ऑफ RHS, म्हणजे आरची फर्स्ट टर्म आहे डायमेन्शन ऑफ यू L⁻⁴ T⁻⁻1 प्लस ATचं डायमेन्शन आहे L⁻⁴ T⁻⁻1, बरोबर. मग आता हे जर तुम्ही जर बघितलं, बरोबर, कसलं डायमेन्शन ऑफ यू इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ व्ही, बरोबर. नेक्स्ट डायमेन्शन ऑफ AT इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ व्ही, म्हणजे ही जी LHS साईड आहे. मग यावरून आपण असं म्हणू शकतो जे गिवन इक्वेशन आहे व्ही इज इक्वल टू यू प्लस AT, राईट, व्ही इज इक्वल टू यू प्लस AT, यावरून आपण असं म्हणू शकतो गिवन इक्वेशन इज करेक्ट. हाऊ, बिकॉज LHS इज इक्वल टू RHS, म्हणजे LHS जी होती डायमेन्शन ऑफ व्ही इज इक्वल टू डायमेन्शन ऑफ यू आलं, प्लस AT म्हणजे जे काही A इंटू टीचं जे काही डायमेन्शन आहे इज इक्वल टू वेलोसिटीचं डायमेन्शन आहे. म्हणून यावरून आपण असं म्हणू शकतो फ्रॉम दिस इक्वेशन विच वन LHS इज इक्वल टू RHS मीन्स V is equal to U and V is equal to dimension of AT is equal to given equation is correct. हे झालं फर्स्ट यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस, विच वन टू चेक द करेक्टनेस ऑफ ए फिजिकल इक्वेशन, म्हणजे जे काही फिजिकल इक्वेशन आहे गिवन फिजिकल इक्वेशन हे करेक्ट आहे की नाही ते चेक करण्यासाठी या डायमेन्शनल अनालिसिसचा यूज, तो हा झाला फर्स्ट यूज. नेक्स्ट यूज बघू आपण. सेकंड जो काही यूज आहे टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. काय म्हटलं आहे, टू एस्टॅब्लिश द रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटीज. इट मीन्स the time period of T of oscillation of simple pendulum depends on length, right. मग जो काही सिम्पल पेंडुलम आहे तर त्या सिम्पल पेंडुलमचा जो काही टाइम पिरियड आहे यावरती and acceleration due to gravity that is small. Now let us derive the relation between T L G, बरोबर. सेकंड यूज जो आहे डायमेन्शनल अनालिसिसचा काय सांगितलं आहे, टू एस्टॅब्लिश रिलेशनशिप बिटवीन रिलेटेड फिजिकल क्वांटिटी. म्हणजे काही फिजिकल क्वांटिटी आहे तर त्या फिजिकल क्वांटिटीचं रिलेशन एस्टॅब्लिश करण्यासाठी याचा यूज होतो. म्हणजेच काय होतो ते बघूया आपण. फॉर एक्झाम्पल बघू, बरोबर. आता सिम्पल पेंडुलम म्हटलेले, बरोबर, लंबक, जे काय आपण पूर्वीचे जे काय घड्याळाचं त्यामध्ये जो काही लंबक असायचा दोलक म्हणतो त्याला, बरोबर. तर एक वाजला का एक जे टोल होत तसे एक टोल, दोन टोल, दोन वाजले तर तीन वाजले तर तीन टोल, बरोबर.
म्हणजे त्याला सिम्पल पेंडुलम म्हटलं जातं. म्हणजे त्याचं जे काही ऑसिलेशन आहे ते ऑसिलेशन लेंथवरती डिपेंड आहे, बरोबर. त्याचं मग तो त्यामध्ये जे काही रिलेशन आहे टाईम पिरियड टी, लेंथ यल अँड जी, बरोबर. म्हणजे ग्रॅव्हिटी, टाईम पिरियड टी आणि लेंथ यल. तर यामध्ये काय रिलेशन आहे ते रिलेशन आपण बघूया. सपोज टी म्हणजे टाईम पिरियड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी लेंथ, बरोबर. मग आता अँड टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू जी, बरोबर. जी आणि टी हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. सिमिलरली टी आणि यल जर आपण असं ॲज्युम केलं डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर म्हणजे काय फायनल इक्वेशन असेल टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू यल अँड टी इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी जी, राईट. मग आता जे काय टी म्हटलं आहे म्हणजे टाईम पिरियड, जो काही सिम्पल पेंडुलमचा टाईम पिरियड आहे हा लेंथ आणि जीवरती डिपेंड आहे, म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जर तो इंडिपेंडंट असतं तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हटलं असतं, बरोबर. या ठिकाणी आपण असं ॲज्युम केलं टी टाईम पिरियड हा लेंथवरती डिपेंड आहे आणि जीवरती डिपेंड आहे, म्हणून टी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी लेंथ यल अँड टी इज ऑल्सो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी जी. मग जी काही यलची पॉवर म्हटलं आहे ॲज्युम केली यल राईज टू ए अँड जी म्हणजेच ग्रॅव्हिटीची जी काही पॉवर आहे ती बी ॲज्युम केली. मग जे काही इक्वेशन असेल देअर फॉर टी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू दी यल रेज टू ए इंटू जी रेज टू बी. मग नेक्स्ट स्टेप काय असेल टी इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणून काय टी इज इक्वल टू के वेअर के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी. की हा कॉन्स्टंट म्हणून घेतला प्रोपोर्शनॅलिटी अँड इट इज ए डायमेन्शनलेस क्वांटिटी. मग जे काही इक्वेशन असेल टी इज इक्वल टू के इंटू यल रेज टू ए जी रेज टू बी, राईट. मग आता आपल्याला रिलेशन फाइंड करायचं आहे. मग आता या ठिकाणी जो काय टी म्हटलं आहे टाईम पिरियड म्हटलेलं, बरोबर. मग आता टाईमचं म्हणजे अगेन एल एच एस इज इक्वल टू आर एच एस बघूया, बरोबर. आता के म्हणजेच काय आपण कॉन्स्टंट टर्म म्हटलेलं या ठिकाणी कॉन्स्टंट ऑफ प्रोपोर्शनॅलिटी म्हटलं आहे. मग टाईम पिरियडचं जे काही डायमेन्शन काय असेल टी रेज टू 1 असेल. मास त्या ठिकाणी आपण कन्सिडर करणार नाही टाईम पिरियड मेजर करण्यासाठी, किंवा लेंथ पण कन्सिडर करणार नाही. म्हणजेच जे काही फायनल डायमेन्शन असेल टाईमचं ते काय असेल टी रेज टू 1, राईट. म्हणजेच डायमेन्शन ऑफ टी इज इक्वल टू एम रेज टू 0, एल रेज टू 0 अँड टी रेज टू 1 इज इक्वल टू के. के इज अ कॉन्स्टंट टर्मचं डायमेन्शन फाइंड करायचं नाही. के हा कॉन्स्टंट टर्म आहे म्हणून के ॲज इट इज लिहायचं. नेक्स्ट यल आहे म्हणजे लेंथ यल रेज टू 1. त्या ठिकाणी एम 0 असेल आणि टी 0 असेल, बरोबर. आता इथं जर तुम्ही जर इक्वेशन जर बघितलं हे पहिलं इक्वेशन जर बघितलं, बरोबर. या ठिकाणी तुम्हाला काय दिसेल या ठिकाणी तर के इंटू यल रेज टू 1 लेंथ आहे म्हणून यल रेज टू 1 स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट आणि इथे आपण त्याची पॉवर काय ॲज्युम केली ए अगेन रेज टू ए इंटू नेक्स्ट आहे जी. जी म्हणजेच काय ग्रॅव्हिटी. म्हणजेच काय अगेन ॲसिलरेशन कन्सिडर करणार. ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणून आहे तेच डायमेन्शन इथे ग्रॅव्हिटीसाठी आपण यूज करणार. म्हणजेच काय यल रेज टू 1 टी रेज टू -2, बरोबर. डायमेन्शन रेज टू बी ॲज्युम केलं जी रेज टू बी म्हटलं आहे. मग स्क्वेअर ब्रॅकेट कंप्लीट रेज टू बी, बरोबर. आता या ठिकाणी आता आपण नेक्स्ट स्टेप काय असेल आपली सेकंड स्टेप इज इक्वल टू के. के इज इक्वल टू आता काय या ठिकाणी पॉवर इक्वेट करणार. म्हणजे यल रेज टू 1 आहे रेज टू ए आहे, बरोबर. मग अकॉर्डिंग टू पॉवर्स रूल काय होईल एक्स रेज टू ए रेज टू बी इज इक्वल टू काय होतो एक्स रेज टू ए बी मल्टिप्लिकेशन होतं. सिमिलरली, बरोबर, ए इंटू बी होतो. मग आता यल रेज टू 1 आहे रेज टू ए आहे, 1 इंटू ए काय होईल तो यल रेज टू ए, राईट. नेक्स्ट इंटू यल रेज टू 1 आणि ब्रॅकेटमध्ये रेज टू बी आहे. मग यल रेज टू 1 इंटू बी काय होईल यल रेज टू बी, बरोबर. मग आता बेस सेम आणि पॉवरची काय होईल या ठिकाणी ॲडिशन. मग यल रेज टू ए इंटू यल रेज टू बी. मग बेस सेम आहे म्हणून काय होईल एल रेज टू ए प्लस बी इंटू नेक्स्ट असेल टी रेज टू -2 आहे रेज टू बी आहे. -2 इंटू बी काय होईल टी रेज टू -2 इंटू बी. मग फायनल जे काही इक्वेशन आहे या ठिकाणी के इंटू यल रेज टू ए प्लस फक्त मग पॉवरनुसार यल रेज टू ए प्लस बी इंटू टी रेज टू -2b, बरोबर. आता या ठिकाणी काय करणार आपण जे काही एल एच एस आहे
एमची पॉवर, एल रेज टू पॉवर आणि टीची पॉवर, बरोबर. म्हणजे एमची पॉवर एलच्या साईडची आणि आर एच एस साईडची, सिमिलरली एलची पॉवर जी काय असेल आणि आर एच एसची एल एच एस आर एच एस, सिमिलरली टीची पॉवर एल एच एस आणि आर एच एस ही इक्वेट करणार, कम्पेअर करणार. मग आता या ठिकाणी एमची पॉवर 0 आहे, या ठिकाणी एल एच एसला एम रेज टू 0, आर एच एसला एम रेज टू आहे का, काही नाही, म्हणजे ती टर्म गेली, बरोबर. नेक्स्ट आहे एल रेज टू 0 म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी एल रेज टू 0 आहे, इकडे आहे एल रेज टू ए प्लस बी, बरोबर. एलची पॉवर 0 आहे, 0 इज इक्वल टू काय येईल मग, ए प्लस बी. नेक्स्ट जर तुम्ही टर्म बघितली, कम्पेअरिंग द डायमेन्शन ऑफ द करस्पॉन्डिंग क्वांटिटी ऑन बोथ साइड्स वी गेट, बघा मी तुम्हाला काय म्हटलं, एमची पॉवर आहे 0, बरोबर. मग 0 इज इक्वल टू काय म्हणणार, 0, कारण की इकडे एम पण नाही आर एच एसला. नेक्स्ट टर्म आहे एल एच एसला एल रेज टू 1, बरोबर. इकडे आहे आर एच एसला एल रेज टू ए प्लस बी. मग आता एल रेज टू 0, 0 इज इक्वल टू ए प्लस बी, हे इक्वेशन असेल. नेक्स्ट आहे टी रेज टू 1 आहे एल एच एसला, म्हणजे 1 पॉवर घेणार आता त्याची 1 इज इक्वल टू, इकडे टी रेज टू किती आहे, -2b, 1 इज इक्वल टू -2b. नेक्स्ट इक्वेशन असेल 1 इज इक्वल टू -2 इंटू बी, राईट. मग आता यावरून आपण जे काही पहिलं इक्वेशन बघितलं, ए प्लस बी इज इक्वल टू 0, यावरून ए इज इक्वल टू -b और बी इज इक्वल टू -a, हे इक्वेशन या ठिकाणी इक्वेट कम्पेअर करून घेतलेलं आहे, म्हणजे सॉल्व केलं आहे. ए प्लस बी इज इक्वल टू 0, यावरून इक्वेशन असेल ए इज इक्वल टू -b. मग आता नेक्स्ट जे काही असेल, मी तुम्हाला सांगितलं एल रेज टू पॉवर झाली, आता टी रेज टू 1 इज इक्वल टू टी रेज टू -2b, बरोबर. ते तुमचं प्रिव्हियस इक्वेशन काय आहे, त्यानंतर टी रेज टू 1 इज इक्वल टू टी रेज टू -2 इंटू बी आहे, म्हणजे 1 इज इक्वल टू -2b, बरोबर. बघा या ठिकाणी म्हटलेलं आहे 1 इज इक्वल टू 2b, राईट. बी इज इक्वल टू काय होईल, मिळालं आपल्या कोणतं, बी इज इक्वल टू -1/2 आणि ए इज इक्वल टू -b, बरोबर. ए इज इक्वल टू जे काय -b इक्वेशन होतं प्रिव्हियस इक्वेशन, मग ते जर इथं पुटअप केलं, बरोबर, ए इज इक्वल टू -b म्हटलं आहे, बरोबर. ए इज इक्वल टू -1 प्रिव्हियस इक्वेशन इज इक्वल टू बी इज इक्वल टू आलं -1/2, इथे जर पुटअप केलं मायनस ऑफ, मग इक्वेशन असेल ए इज इक्वल टू -1/2. नेक्स्ट मग मायनस मायनस बिकम प्लस, मायनस इंटू मायनस बिकम प्लस, ए इज इक्वल टू 1/2. आता या ठिकाणी एची व्हॅल्यू मिळाली आपल्याला किती आहे, ते +1/2 आणि बी इज इक्वल टू -1/2. मग आपलं जे काही प्रिव्हियस इक्वेशन आपण ॲझ्युम केलेलं होतं कोणतं, दिस वन, टी इज इक्वल टू के इंटू एल रेज टू ए जी रेज टू बी. ए इज इक्वल टू आला 1/2 आणि जी इज इक्वल टू -1/2, तिथे पुटअप केलं आणि त्यावरून मग तुमचं जे काही फायनल इक्वेशन असेल ते याप्रमाणे असेल, टी इज इक्वल टू के इंटू एल रेज टू 1/2, जी इज इक्वल टू -1/2 आणि टी इज इक्वल टू के इंटू 1/2 म्हणजेच काय, अंडर रूट ऑफ और स्क्वेअर रूटमध्ये काय असेल, एल अपॉन जी. वाय एल अपॉन जी, बिकॉज जी रेज टू -1/2 म्हणजेच तो अपॉन असेल. मीन्स द व्हॅल्यू ऑफ के इज डिटरमाइंड एक्सपेरिमेंटली इज फाउंड टू बी 2π. प्रोपोर्शनॅलिटी म्हटलेलं होतं. मग आता टी इज इक्वल टू 2π का म्हटलेलं आहे, 2 इंटू पाय, पायची व्हॅल्यू माहिती आहे आपल्याला काय किती आहे ती 180, बरोबर. 1 इंटू 2 म्हणजेच किती 360 डिग्री होतो. म्हणजे जो काय आपण तुम्हाला मी सांगितलं मगाशी, एक ऑसिलेशन म्हणजे वन कम्प्लीट जर ऑसिलेशन जर बघितलं, वन कम्प्लीट रोटेशन जर बघितलं आपण सिम्पल पेंडुलमचं, तर ते 360 डिग्रीमध्ये असणार. या ठिकाणी जो काय 2π कन्सिडर केला आहे तो म्हणजेच काय, एक कम्प्लीट रोटेशनसाठी, बरोबर, जे असेल ते 2π कन्सिडर केलेले, म्हणून आलेले टी इज इक्वल टू 2π अपॉन एल अपॉन जी. नेक्स्ट जे काही यूज आहे तो म्हणजेच काय, टू फाइंड द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स ऑफ द सेम फिजिकल क्वांटिटी इन 2 डिफरंट सिस्टीम्स ऑफ युनिट्स. आता जे काही डायमेन्शन ॲनालिसिसचं जे काही थर्ड यूज जो आहे तो म्हणजेच काय आहे, कन्वर्जन फॅक्टर बिटवीन द युनिट्स फिजिकल क्वांटिटी इन 2 डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट्स. म्हणजे जे काही एक फिजिकल क्वांटिटी आहे, बरोबर, सेम फिजिकल क्वांटिटीचे जे काही दोन युनिट बघितले आपण, एम के एस आणि सी जी एस, बरोबर.
मग आणि तेच युनिटचे आपल्याला काय फाइंड करायचं आहे यामध्ये, convert the factors of the units of the same physical quantity into two different system of units. सेम फिजिकल क्वांटिटी असेल त्याचं दोन जे काही एस आय आणि सी जी एस युनिट आहे तर त्या एस आय आणि सी जी एस युनिटमध्ये डायमेन्शन फाइंड करूया. बरोबर. मग आता लेटस डायमेन्शन ॲनालिसिस टू डिटरमाइन द कन्वर्जन फॅक्टर बिटवीन जूल अँड अर्ग. बरोबर. मग आता जूल आणि अर्ग हे कशासाठी आहे, जो काय फोर्स आहे. बरोबर. जूल आणि अर्ग कसलं आहे, वर्क्स थोडक्यात. मग आता वर्कसाठी जे काही एस आय युनिट आहे ते आहे जूल आणि त्याचं सी जी एस जे युनिट आहे ते अर्ग आहे. बरोबर. आता डायमेन्शनल फॉर्म्युला फॉर वर्क इज इक्वल टू, वर्क डन इज इक्वल टू काय म्हटलं आहे, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बेसिक फॉर्म्युला काय आहे वर्क डनचा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हटले, फोर्स इज इक्वल टू काय अगेन फॉर्म्युला यम इंटू ए, म्हणजे तुम्हाला अगोदर फोर्सचं डायमेन्शन फाइंड करावं लागेल, इंटू डिस्प्लेसमेंट म्हटलं आहे, डिस्प्लेसमेंट म्हणजे एल रेज टू 1. बरोबर. मग या ठिकाणी जे काही डायमेन्शनल फॉर्म्युला या ठिकाणी जो काही फाइंड केलेला आहे कोणता, वर्कचा, एम रेज टू 1 एल रेज टू 2 टी रेज टू -2. हा कसा फाइंड केलेला आहे डिअर चिल्ड्रन्स, मी तुम्हाला आता जो काही फॉर्म्युला सांगितला कोणता, वर्क इज इक्वल राईट. मग आता फोर्स म्हणजेच काय म्हटलं आहे, मास इंटू ॲक्सेलरेशन. बेसिक फॉर्म्युला अकॉर्डिंग टू न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन, एफ इज इक्वल टू काय सांगतो तो, एम इंटू ए. ए म्हणजेच काय मास, ए इंटू ए आय म्हणजेच काय ॲक्सेलरेशन. अगेन ॲक्सेलरेशनचं जे काही एस आय युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर, त्यानुसार त्याचं डायमेन्शन असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजेच एल रेज टू 1 टी रेज टू -2 इंटू यम आहे मास मीन्स एम रेज टू 1 एल रेज टू 1 टी रेज टू -2. राईट. हे डायमेन्शन ऑफ फोर्स असेल. इंटू डिस्प्लेसमेंट म्हटलं आहे, अगेन डिस्प्लेसमेंटचं जे काय डायमेन्शन असेल एल रेज टू 1 असेल आणि 3ची पॉवर जर इक्वेट केली तर मग फायनल जे काय डायमेन्शन असेल वर्क इज इक्वल टू एम रेज टू 1 एल रेज टू 2 टी रेज टू -2. बरोबर. मग आता हेच डायमेन्शन अर्गमध्ये पण आपण तेच लिहिणार. बरोबर. डायमेन्शन चेंज न होणार, फक्त आता आपल्याला इक्वेट करायचे दोन्ही एल एच एस आणि आर एच एस. मग आता एम 1 रेज टू 1 जे काय डायमेन्शन आलेले वर्कचं ते एक आर एच एस साईड लिहायचं आहे, म्हणजे ते या स्वरूपात लिहायचं, एम 1 रेज टू 1 एल 1 रेज टू 2 टी 1 रेज टू -2 इज इक्वल टू जे आहे इथे जे म्हटलं आहे लेट 1 जूल इक्वल टू एक्स इंटू अर्ग. बरोबर. आता जे काही वर्कचं जे काही एस आय युनिट आहे ते आहे जूल. बरोबर. आणि त्याचंच जे काही सी जी एस युनिट आहे या ठिकाणी आहे अर्ग. बरोबर. आता आपल्याला यामध्ये काय फाइंड करायचं आहे, 1 जूल इज इक्वल टू हाऊ मेनी अर्ग्स. माहीत नाही आपल्याला, ते फाइंड करणार. ते कसं फाइंड करणार, त्याचा डायमेन्शनल फॉर्म्युला यूज करून. बरोबर. मग आता 1 जूल इज इक्वल टू किती अर्ग आहे ते. बरोबर. मग त्यासाठी एक्स अर्ग कन्सिडर केलेलं या ठिकाणी. मग तो एक्स म्हणजेच किती, तो कसा फाइंड करणार, मग त्याचा डायमेन्शन जो का फॉर्म्युला इथे या ठिकाणी म्हटलं एम रेज टू 1 एल रेज टू 2 टी रेज टू -1. बरोबर. म्हणजे डायमेन्शन दोन्ही साईडला सेम लिहिणार, फक्त या ठिकाणी एक्सची व्हॅल्यू आपण फाइंड करणार लाईक दिस, एम 1 रेज टू 1 एल 1 रेज टू 2 टी 1 रेज टू -2 इज इक्वल टू एक्स अर्ग म्हटलेले. एक्स इंटू अर्गमध्ये पण डायमेन्शन फॉर्म्युला सेम असेल, फक्त इथे असेल एम 2 रेज टू 1 एल 2 रेज टू 1 एल 2 रेज टू 2 अँड टी 2 रेज टू -2. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू फाइंड करायचं म्हणून एक्ससाठी इक्वेशन लिहिलं या ठिकाणी, एक्स इक्वल टू एल एच एस साईड ॲज इट इज राहील, फक्त जी काही इथे एक्स इंटू जी ब्रॅकेटमध्ये आहे जे काही डायमेन्शन ते एल एच एसला डिवाइड होईल. मग फायनल तुमचं जे काही इक्वेशन एक्स इज इक्वल टू आलं डायमेन्शन ऑफ एम 1 रेज टू 1 एल 1 रेज टू 2 टी 1 रेज टू -2 अपॉन एम 2 रेज टू 1 एल 2 रेज टू 2 टी 2 रेज टू -2. आता नेक्स्ट टर्म काय असेल या ठिकाणी, और एक्स इज इक्वल टू या ठिकाणी सेपरेट डिवाइड करून सेपरेट टर्म करून घेतले, जे काही एम 1 अपॉन एम 2 रेज टू 1 आहे पॉवर. सिमिलरली एल 1 अपॉन एल 2 रेज टू पॉवर आहे 2 आणि टी 1 अपॉन टी 2 रेज टू -2 पॉवर आहे. बरोबर. सेपरेट लिहून घेतले फक्त. नेक्स्ट असेल मग आता या ठिकाणी मग आता जो काही सी जी एस आणि एम के एस. बरोबर. आता जो एम 1 आहे तो आहे म्हणजे एम के एस मीटर किलोग्रॅम सेकंद
आणि M2 म्हणजेच कोणता आहे, जो काय 2 म्हटलेला आहे सफिक्स, बरोबर. M2, L2, T2 हे आहे CGS मेथडसाठी, बरोबर. मग आता जे काही मास आहे, मास हे जे काही फिजिकल क्वांटिटी आहे, तर याचं जे काही फिजिकल क्वांटिटीसाठी आपण एम केसमध्ये किलोग्रॅम, बरोबर, हे युनिट यूज करतो. आणि त्याच माससाठी CGS मेथडमध्ये आपण ग्रॅम हे युनिट यूज करतो, बरोबर, रेज टू पॉवर 1 आली. नेक्स्ट आहे L1 म्हणजेच लेंथसाठी जे काही एम केस मेथड आहे ती मीटर युनिट, आणि नंतर जे काही युनिट आहे लेंथसाठी ते आहे सेंटीमीटर, मीटर अपॉन सेंटीमीटर रेज टू 2. नेक्स्ट आहे टाईम आपण एम केस आणि CGS दोन्ही मेथडमध्ये बघितलं आहे सेकंदच आहे, त्यामुळे S अपॉन S रेज टू -2, बरोबर. नेक्स्ट आता इथे नेक्स्ट स्टेप काय आहे, KG म्हणजेच किलोग्रॅम किती, 1000 ग्रॅम इज इक्वल टू 1 kg म्हटलं आहे. म्हणजे यामध्ये कन्वर्ट करावं लागेल आपल्याला, कशामध्ये, जी वरची KG आहे KG इंटू ग्रॅममध्ये कन्वर्ट केलं, 10⁻³ बरोबर, ग्रॅममध्ये कन्वर्ट केलं, G अपॉन G गेट कॅन्सल, म्हणजे पॉवर राहील फक्त T⁻³ नंतर मीटरचं यामध्ये कन्वर्जन कशात करावं लागेल, सेंटीमीटरमध्ये, मीन्स 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर.